नमस्कार, प्रेस एज्युकेशन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जो UPSCचा 2022चा एसेचा पेपर झाला त्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत की हा UPSCचा जो 2022चा एसेचा निबंधाचा पेपर आहे याचा पॅटर्न कसा होता, कोणकोणते प्रश्न विचारले होते, फिलॉसॉफिकल एसे होताच की GSच्या कोर रिलेटेड सब्जेक्ट्सची रिलेशन या एसेचं होतं. तर या सर्वांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. लेक्चर खूप महत्त्वाचं आहे कारण यामध्ये आज आपण नवीन MPSCचा जो UPSCच्या धर्तीवरती पॅटर्न झालेला आहे त्याबद्दल पण चर्चा करणार आहोत की भविष्यामध्ये 2023 मध्ये MPSC मध्ये पण UPSC सारखेच एसे विचारले जाऊ शकतात. मग हा एसेचा पेपर असतो कसा, तर एक ब्रीफ आयडिया मी इथे देते. टोटल जो हा एसेचा पेपर असतो UPSCचा त्यामध्ये 125 मार्क्सचे असे 2 सेक्शन्स असतात, खंड A आणि खंड B. आणि टोटल 125 मार्क्स याला असतात, 2 एसे लिहायचे असतात आणि टोटल मार्क्स किती 250 मार्क्सचा हा एसीचा पेपर असतो. यासाठी वर्ड लिमिट शब्द मर्यादा ही आहे 1000 ते 1200 शब्दांपर्यंत एक एसे लिहायचा असतो. असे टोटल 2 एसे कव्हर करायचे, राईट. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो हा खंड A आहे त्यामध्ये 4 टॉपिक दिलेले आहेत. कॅन्डिडेट हॅव टू चूज ओनली 1 टॉपिक फ्रॉम दिस 4 चॉईसेस. आणि या चॉईसेस 4 पैकी एक टॉपिक सिलेक्ट करायचा फ्रॉम सेक्शन A and again from section B. Again aspirant should have choose at least 1 topic out of this 4. या 4 पैकी एक टॉपिक लिहायचा. असे टोटल 2 टॉपिक वरती विद्यार्थ्यांना विदिन 3 आवर 3 तासाच्या वेळेमध्ये हे 2 एसे लिहायचे आहेत. बरोबर, क्लिअर झालं. 3 तासाचा वेळ, 1000 ते 1200 शब्द मर्यादा एका एसेची, असे 2 टोटल 2400 ते 2500 शब्दांमध्ये 2 एसे कव्हर करायचे आहेत. आता आपण जर एसेचे टॉपिक्स पाहूयात. हा 2022चा आता जस्ट परवा दिवशी एक्झाम झाली आणि हा परवा दिवशीचा UPSCचा एसेचा पेपर आहे. पेपर फर्स्ट हा होता. तर या पेपरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आणि कोणकोणत्या विषयावर एसे विचारलेत हे आपण पाहूया. 2021 मध्ये UPSC मध्ये एसेचा पेपर थोडा टफ होता, म्हणजे फिलॉसॉफिकल एसे होते. त्या कम्पॅरेटिव्हली 2022चा UPSCचा एसेचा पेपर थोडा डिफिकल्टी लेवल कमी होती. फिलॉसॉफिकल एसेस होते पण ते असे स्ट्रेट फॉरवर्ड होते. त्यामध्ये असे आपण काय म्हणूयात मल्टिपल डायमेन्शन्स कव्हर करण्यासारखे एसे होते की टू द पॉइंट. आपल्याला जर एखाद्या म्हणीचा अर्थ कळाला ना फिलॉसॉफिकल एसेमध्ये तर आरामात विद्यार्थी तो एसे लिहू शकत होता. जसं की लास्ट इयरमध्ये व्हॉट इज रिअल, रिअल इज रॅशनल और रॅशनल इज रिअल, त्यापैकी तसा नसताना सोप्या सोप्या जरा कॉन्सेप्ट्स होत्या आणि एसे होता. त्यामुळे 2022चा पेपर ॲज कम्पेअर्ड टू 2021चा पेपर इट इज अ इझी पेपर. मग आता एसे कोणकोणते हे आपण पाहूयात. फर्स्ट एसे इज अ फॉरेस्ट आर द बेस्ट केस स्टडीज फॉर द इकॉनॉमिक एक्सलन्स, राईट. एसेचं ज्यावेळेस आपण जर विद्यार्थी इंग्लिश मीडियममध्ये एसेचा पेपर लिहित असतील, अगेन गो फॉर द हिंदी मीडियम ऑल्सो, कारण बऱ्याच वेळा काही छोटे छोटे मायन्यूट कीवर्ड्स असतात जे आपल्याला इंग्लिशमध्ये इंटरप्रिट होत नाहीत. ते हिंदीमध्ये वाचल्यानंतर असं वाटतं की हां ठीक आहे, असा पण अर्थ असू शकतो का. त्यामुळे वाईल रीडिंग दी एसेस इन इंग्लिश और हिंदी गो विथ द सेकंड लँग्वेज. पहा इथे फॉरेस्ट आर द बेस्ट केस स्टडीज फॉर द इकॉनॉमिक एक्सलन्स. हिंदीमध्ये आर्थिक समृद्धी हासिल करने के मामले में वन सर्वोत्तम प्रतिमान होते हैं. यामध्ये काय करायचं आपल्याला, वाईल रीडिंग दी एसे जस्ट अंडरलाइन दी इम्पॉर्टंट कीवर्ड्स. फर्स्ट टास्क इज अंडरलाइन कीवर्ड्स. आणि या एसेमध्ये काय आहे, आर्थिक समृद्धी हासिल करने के मामले में सर्वोत्तम प्रतिमान क्या है. तर आर्थिक समृद्धी, इकॉनॉमिक एक्सलन्स इज द फर्स्ट कीवर्ड. फॉरेस्ट one is the second keyword and what linked in this two is case study. With the help of case study we have to link how forest is important in the economic activities or development. आर्थिक समृद्धीमध्ये वनांचं कार्य कसं असतं याबद्दल तुम्हाला प्रतिमान देऊन आन्सर लिहायचा आहे. ओके, दिस इज द कम्प्लिटली GS सब्जेक्ट बेस्ड एसे. मीन्स इफ यू हॅव अ नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यू कॅन इझिली राईट दी एसे, राईट. त्या पद्धतीने इकॉनॉमिक्समध्ये एक लक्षात घ्या, इकॉनॉमिक्समध्ये एक कॉन्सेप्ट आहे इन्व्हायरमेंटल इकॉनॉमी, ज्याला आपण वेलफेअर इकॉनॉमी असं म्हणतो. वेलफेअर इकॉनॉमीचा कॉन्सेप्ट इथे अप्लाय करून व्यवस्थितपणे आपण हा एसे कव्हर करू शकतो. आपण डिटेलमध्ये एसेचं आपण सेशन ठेवलं आहे प्रेस एज्युकेशन अकॅडमीमध्ये. दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही फ्री रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुम्ही हे एसेचं लेक्चर जे मॉड्यूल आहे हे तुम्ही फ्रीमध्ये अटेंड करू शकता.
एसेचं मॉड्यूलचं लेक्चर आपलं फ्रायडेला आपण ते कंडक्ट करणार आहोत दुपारी 1 वाजता. टायमिंग्स आणि व्हेन्यू तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून सर्व विद्यार्थ्यांसाठी ओपन असणार आहे हे सेशन, तुम्ही जॉईन करू शकता. ओके, सेकंड टॉपिक पहा इथे. कवि संसार के अनधिकृत रूप में मान्य विधायक होते हैं. द पोएट्स आर दी अनअक्नॉलेज्ड लेजिस्लेचर्स ऑफ द वर्ल्ड. व्हाट इज लेजिस्लेटर? व्हाट दे आर वर्किंग इन द सोसायटी. दे आर मेकिंग द लॉज रेग्युलेशन्स आणि ते इम्प्लिमेंट करण्याचं काम कोण करतं? ॲज अ लेजिस्लेटर अँड एक्झिक्युटिव्ह. देन हाऊ दी पोएट्स आर known to be a legislator for the world or for the society. तर या पद्धतीने आपल्याला प्युअर हिस्टॉरिकल एसे होता. जरी आपल्याला फिलॉसॉफिकल वाटतोय तरी हिस्टॉरिकल अँगल्समध्ये जर तुम्हाला व्यवस्थितपणे हिस्ट्रीमध्ये कोणकोणते संत होऊन गेले, फॉर एक्झाम्पल संत तुकारामाने समाज परिवर्तनाचं काम कसं केलेलं आहे, जर या गोष्टी हरिवंशराय बच्चन यांनी समाजामध्ये कोणकोणत्या हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या माध्यमातून समाजामध्ये कोणकोणते संदेश दिले, त्या पद्धतीने समाज जागृतीचं काम यांनी कसं केलंय, ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असं म्हणतो. हा कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम पोएट्स किंवा कवींनी समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न कसा केलाय याबद्दल एसेमध्ये लिहायचं होतं. राईट. ओके, आता थर्ड एसेबद्दल आपण पाहूयात की हिस्ट्री इज द सिरीज ऑफ विक्ट्रीज ओन बाय सायंटिफिक मॅन, अंडरलाईन कीवर्ड सायंटिफिक मॅन ओव्हर द रोमॅन्टिक मॅन. राइट. इतिहास वैज्ञानिक मनुष्य के रूमानी मनुष्य पर विजय हासिल करने का एक सिलसिला है. वैज्ञानिक मनुष्य और रोमानी मनुष्य. साइंटिफिक मैन एंड रोमांटिक मैन. व्हाट इज द डिफरेंस बिटवीन साइंटिफिक मैन एंड रोमांटिक मैन? वी आर नॉट गोइंग टू consider the scientific and romantic man as a in reality, but we are considering them as a rational man and a man who are taking decision on the basis of emotions. So we are dividing them as a rationality and emotional. Ethics मध्ये concepts आहे. What is a rational, what is ethical, what is rational, what is emotional. त्या पद्धतीने आपल्याला एसे फ्रेम करायचा होता. It is not like romantic man as in a reality. It is like emotional man who are taking decision by using his heart. So all the emotions are covered in the romanticism. Okay. तर या पद्धतीने हा एसे आपल्याला कव्हर करायचा होता. मग आजपर्यंत हिस्ट्री पासून कोणकोणत्या विक्ट्रीज ॲज अ सायंटिफिक म्हणजे रॅशनॅलिटीने डिसिजन घेऊन ज्या विक्ट्रीज झालेल्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला हा एसे आपण फ्रेम करू शकतो अप टू द कंटेम्पररी वर्ल्ड पासून. पूर्ण एन्शियंट पासून कंटेम्पररी वर्ल्ड पर्यंत आजपर्यंतच्या आज तागायच्या युगामध्ये आपण हा एसे लिंक करू शकत होतो. हिस्टॉरिकल ज्यांचं हिस्ट्री ऑप्शनल आहे किंवा लिटरेचर आहे ते विद्यार्थी हा एसे व्यवस्थितपणे कव्हर करू शकले असते. ओके. आता पुढचा प्रश्न आहे, अ शिप इन हार्बर इज अ सेफ बट दैट इज नॉट व्हाट शिप इज फॉर. जहाज बंदरगाह के भीतर सुरक्षित होता है परंतु इसके लिए वो बना ही नहीं है. राइट. Means the potential of a human is not for the stagnancy, it's for victory. Right. इथं सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट येतो स्टॅग्नन्सी. स्टॅग्नन्सीसाठी एखादी गोष्ट नसते, देर इज अ फ्लो ऑफ अ डेव्हलपमेंट. त्या पद्धतीने हा एसे आहे की देर इज अ कंटिन्युअस फ्लो ऑफ अ डेव्हलपमेंट इन एव्हरी प्रोसेस, लाईक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, पॉलिटिकल डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट. या पद्धतीने आपल्याला हा एसे कव्हर करायचा होता की यामध्ये शिपचं पोटेन्शियल काय आहे, पोटेन्शियल ऑफ अ ह्युमन काय आहे, पोटेन्शियल ऑफ अ रिसोर्सेस काय आहे ते ओळखून यू शुड हॅव टू प्रोसीड इन युअर लाईफ. त्या पद्धतीने हा एसे होता. खूप छान एसे होता, जनरल एसे होता, खूप काही लिहायला डायमेन्शन्स त्याच्यामध्ये होते. पेपर सेक्शन ए मध्ये इथे पाहिल्याप्रमाणे 2 एसे आहेत, जनरल स्टडीजच्या रिलेटेड आहेत. राईट. फक्त फिलॉसॉफिकल अँगल जरी कीवर्ड्स असतील तरी ॲक्च्युअल मिनिंग त्यांचा जनरल स्टडीजशी लिंक होतो. त्यामुळे असा खूप अवघड असा सेक्शन ए नव्हता. आरामात विद्यार्थी या 4 पैकी एक टॉपिक चूज करू शकत होते. राईट. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुम्ही या 4 पैकी कोणता एसे सिलेक्ट केला असेल. आता सेक्शन बी कडे आपण वळूया. सेक्शन बी मध्ये कोणकोणते एसे होते? 4 एसे आहेत. राईट. यामध्ये पण सेक्शन बी मधून 4 मधून आपल्याला एक एसे लिहायचा आहे. सेक्शन बी, लक्ष द्या, सेक्शन बी मध्ये पण अगेन 4 essays there. You have to write only 1 essay from that 4. मग यामध्ये फर्स्ट essay is the time to repair the roof is when sun is shining. छप्पर की मरम्मत करने का समय तभी होता है जब
धूप खिलती है. द राईट टाइम टू टेक राईट डिसिजन्स. मीन्स संधी एक वेळेस येते, आलेल्या संधीला व्यवस्थितपणे ज्युडिशियसली अनालाइज करून त्या वेळेसच ते काम करायचं. म्हणजे असं नाही की जब बारिश होती है तब रस्ते का काम निकल लिया और वो कर दिया, त्यामुळे काही फायदा होत नाही. राईट टाइम टू टेक डिसिजन इज अ डिफाईन्ड बाय दिस एसे. त्यामुळे हा एसे खूप सुंदर एसे आहे, ज्याला आपण म्हणूयात की इथे लिहिण्यासाठी खूप स्कोप आहे. ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतात की वेळेवर इम्प्लिमेंट झाल्या, फॉर एक्झाम्पल डिझास्टर मॅनेजमेंटची कंडिशन असते, सिच्युएशन असते, त्यामध्ये जर व्यवस्थित डिसिजन घेतले तर तो डिझास्टर आपण टाळू शकतो. प्री मॅनेजमेंट, पोस्ट मॅनेजमेंट जे आपण म्हणू त्या गोष्टी केल्या तर. इवन जे इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये डिसिजन्स असतात की आपण म्हणू की सॉफ्ट पॉवर, युझिंग सॉफ्ट पॉवर, त्या जर केल्या व्यवस्थित तर जो आपला वॉरच्या सिच्युएशन पण आपण टाळू शकतो. राईट. तर या पद्धतीने हा एसे आहे की द टाइम टू रिपेअर द रूफ इज वेन द सन इज शायनिंग. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे. त्यानंतर पुढचा एसे आहे यू कांट स्टेप ट्वाइस इन अ सेम रिवर. आप उसी नदी में दोबारा उतर नहीं सकते. मीन्स when you know the risk of a particular situation, you can do same mistake twice. एकाच वेळी आपण जर माहीत असताना सेम चुका परत करत नाहीये. म्हणजे आपण काय म्हणू, माहीत असताना कोणतीही चूक न करणे आणि तिथे डिसिजन बदलणे आणि पुढे फॉरवर्ड करणे. या पद्धतीने हा एसे होता. यामध्ये पण बऱ्याचपैकी फिलॉसॉफिकल अँगल होता, पण हा जर एसे व्यवस्थित इंटरप्रिट करून आपण वेगवेगळ्या डायमेन्शन्सला लिंक करू शकतो. डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपण म्हणू कंट्रीची, त्यामध्ये स्टॅग्नन्सी जर आली तर इकॉनॉमीमध्ये प्रोसीड कसं करायचं, ओके, इन्फ्लेशन असेल तर ते कमी कसं करायचं, किंवा याला आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या लिंकने पाहूयात की आप उस नदी में दोबारा नहीं उतर सकते. ठीक आहे. जर आपण आपल्या जे प्रोजेक्ट असतात इस्रोचे वगैरे, तर ते इस्रोचे प्रोजेक्ट काही वेळा फेल होतात, तर मग त्यातून त्या चुकातून शिकून परत त्या चुका परत न होण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतील हे सर्व या एसेमध्ये बोलायचं आहे. सेवन्थ एसे इज अ स्माइल इज द चोजन व्हीकल फॉर ऑल एम्बिग्युइटीज. हर असमंजस के लिए मुस्कुराहट ही चुनिंदा साधन है. ऐसा थोड़ा कॉम्प्लिकेटेड है. अ स्माइल इज टू बी चोजन व्हीकल फॉर एम्बिग्युइटी. कॉम्प्लिकेटेडला आपण थोडंसं सिम्पल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करूयात. लक्षात घ्या, अ स्माइल मीन्स इज अ वेपन टू convert all ambiguity in the simple format. Means while using the smile as a weapon, smile means a positive approach in a life to resolve all the conflicts. For example, युक्रेन आणि आता जे रशियाचं वॉर सुरू आहे, जर ते पहिल्यांदाच व्यवस्थितपणे युझिंग दी स्माईल, ज्याला आपण म्हणू स्माईलला आपण ॲज अ वेपन म्हणू की युझिंग अ प्रॉपर वे ऑफ कम्युनिकेशन जर झालं असतं तर फर्दर अशा सिच्युएशन, ॲम्बिग्युअस सिच्युएशन टाळू शकतात. फॉर एक्झाम्पल अजून एक दुसरं एक्झाम्पल, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर खूप साऱ्या गोष्टींचे डिसिजन घ्यायचे असतात. कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्स असतात. इथिक्समध्ये आपण केस स्टडीमध्ये पाहतो. अशा ह्या कॉम्प्लिकेटेड डिसिजन्स बऱ्याच वेळा पॉझिटिव्ह ॲप्रोचने सुटू शकतात. त्यामुळे स्माईल ॲज अन पॉझिटिव्ह ॲप्रोच टुवर्ड्स ॲडमिनिस्ट्रेशन, टुवर्ड्स युअर रिलेशन्स, national, international, family, etc. for avoiding the ambiguity, right, or conflict situations. Last essay, just because of you have a choice, it doesn't mean that any of them has to be right. केवल इसलिए कि आपके पास विकल्प है, इसका यह अर्थ कदापि नहीं है कि उसमें से किसी को भी ठीक होना चाहिए. Means though if in this contemporary world, in this technological world, everyone have number of choices, n number of choices everyone have. Either of them is not to be correct or either will be correct. मग याला आपण इंटरप्रिट कसं करायचं, कम्प्लिटली अ फिलॉसॉफिकल एसे. यामध्ये आपण असं इंटरप्रिट करू शकतो की चॉईसेस, फॉर एक्झाम्पल वेळा कसं होतं, देर आर नंबर ऑफ करिअर ऑप्शन्स इन फ्रंट ऑफ द स्टुडंट, आणि त्यावेळेस 11वी 12वी 11th 12thला डिसाईड करतात की इंजिनिअरिंग इज माय साईड और मेडिकलला जायचं किंवा अजून एखादी. पण इन फ्युचर अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं काही काळानंतर की इंजिनिअरिंग इज नॉट माय फील्ड और मेडिकल इज नॉट माय फील्ड, आर्टमध्ये आवड आहे. त्यामुळे ज्यावेळेस एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये आपण डिसिजन घेतोय, डझंट नेसेसरी की ते डिसिजन्स त्यावेळेस बरोबर असतील, पण आपल्याला काय करायचंय, इतर चॉईसेस पण पडताळून पाहायच्यात की ॲज अ थर्ड पर्सन म्हणून आपल्याला आपल्या डिसिजनकडे पाहायचं आहे आणि ते डिसिजन घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपण डिटेलमध्ये या एसेचं लेक्चर्समध्ये आपण प्रत्येक
1 बाय 1 एसे कव्हर करणार आहोत. एसेचं सेशन आहे आपलं ऑफलाईन. जॉईन करा ब्रेस एज्युकेशन अकॅडमीमध्ये. तुम्ही प्री रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. तुम्हाला दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून रजिस्टर करायचं आहे आपलं सीट आणि आपलं सेशन होणार आहे येणाऱ्या शुक्रवारी 23 तारखेला दुपारी 1 वाजता. ओके, तोपर्यंत धन्यवाद.